Hello, friends. Alkanes, the topic, and under that, now we will focus on chemical properties of alkanes. Chemical properties of alkanes means chemical reactions, chemical reactions of alkanes with other compounds, chemical reactions with other reagents, we can say. So various chemical reactions we are going to consider of alkanes: methane, ethane, propane, butane, and higher alkanes also, straight branched. To start with, let us consider combustion of alkanes. Combustion, oxidation. Combustion, basically combustion is burning, and burning is reaction with oxygen. It is basically combustion we consider as or complete combustion. Okay, burning combustion means reaction with oxygen, and for organic hydrocarbons म्हणजे now we are considering alkanes म्हणजे hydrocarbons आहे ते. This will be applicable for alkenes, alkynes, aromatic compounds. And in addition to hydrocarbons, combustion of some other compounds, that is a separate part, but still in short I can tell you that also, although this is not part of this topic. Organic compounds containing nitrogen like pyridine or sulfur, if it is there on combustion, means with oxygen, nitrogen containing compound, nitrogen gets converted into NO2, sulfur gets converted into SO2. That should be. SO3 is a catalytic product, म्हणजे SO2चं कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन झाल्यावर SO2चं SO3 होतं. पण सल्फर बर्न केला किंवा सल्फर असलेला कंपाऊंड बर्न केला एखादा, बर्निंग, जसं कागद जळवतो आपण वगैरे, गॅस आपण नाहीतरी वापरतोच ना, सिलेंडर LPG म्हणतो आपण, ते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG. तर तो मिक्सचर असतो, पण बेसिकली त्याच्यामध्ये आयसोब्युटेन असतो, जास्त आयसोब्युटेन असतो. किंवा CNG म्हणतात, व्हेकल्समध्ये वापरतात CNG, त्याच्यामध्ये मिथेन जास्त असतो. किंवा गोबर गॅस, नाही का, ते गोबर प्लांट, नाही का, बरेच ठिकाणी वापरतात, ग्रामीण भागात जास्त. तर त्यामध्ये मिथेन असतो. इवन जो डम्पिंग ग्राउंड म्हणतो आपण, डंप करतो आपण तो कचरा, ते डम्पिंग ग्राउंडमध्ये तो जो त्याच्यामध्ये मिथेन प्रोड्यूस होतो, इट इज प्रोड्यूस्ड. आणि मग उन्हाळ्यामध्ये तो मिथेन तिथं टेम्परेचर तापून इट कॅचेस फायर. म्हणजे मुद्दाम पण पेटवण्याचे प्रकार असतात, कचरा संपवण्याची पद्धत आपल्याकडे अशी आहे. पण मिथेन गॅस तिथं त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये साठून आणि मिथेन गॅस प्रिपेअर होण्याची प्रक्रियेमध्ये हीट जनरेट झालेली असते, आणि उन्हाळ्यामध्ये मग ते आणखी तापतं, अँड इट कॅचेस फायर, आणि मग तो हळू त्याचा धूर येत राहतो. ते पोल्युशन, म्हणजे मिथेन तयार होणे हे वाईट. आणि परत मिथेनचं बर्निंग होऊन CO2 हवेत, त्याचा वापर केला आपण तर ठीक आहे. आता कंबशनच्या रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या, तरीसुद्धा गोबर गॅसमध्ये मिथेन, म्हणजे मिथेन तयार होणारच असतो, नाहीतरी कचरा, पालापाचोळा, शेण वगैरे किंवा इतर सिवेज वगैरे, मिथेन गॅस तयारच होणार असतो. जसं डम्पिंग ग्राउंड, कचरा जिथं टाकतात नेऊन. पण मिथेन हा जास्त डेंजरस आहे. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो ना आपण, ओझोन लेयर वगैरे, आणि ते टेम्परेचर वाढत आहे सध्या पृथ्वीवरचं, ते सगळं, हा मिथेन जास्त डेंजरस आहे.
मग मिथेनचं कंबशन, मग मिथेन तयार केला, साठवला आणि तो बर्न केला, म्हणजे कंबशन बर्न केला, तर हीट मिळेल आणि CO2 लिबरेट होणार. मग मग मिथेनच्या तुलनेत CO2 कमी रिस्की आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट मुद्दाम मी सांगतो आहे. म्हणून मग ते ग्रीन काम झालं. मिथेन जनरेट करून बर्न करून हीट म्हणून वापरली कुठं कुठं, घरी असेल किंवा आणि कुठं, आणि CO2 लिबरेट झाला. तो जरी सोडून दिला तरी तो एक आपण ग्रीन काम केलं, म्हणजे एक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली काम केलं. म्हणजे CO2 तयार करणं हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली नसतं, पण इथं आम्ही मिथेनच्या ऐवजी CO2 तयार केला ना. त्याचे फायदे म्हणजे एक तर हीट मिळाली, कुठंतरी वापरली, ती इलेक्ट्रिसिटी जनरेशनला वापरा, नाही तर घरगुती खाण्यासाठी वगैरे, आणि मग CO2. मग त्यावेळेला CO2 जनरेट झाला म्हणजे तुम्ही ते रिलेटिव्हली याच्या तुलनेत हा कमी डेंजरस आहे. ग्रीन हाऊस गॅसेस आणि ग्रीन हाऊस इफेक्ट आणि टेम्परेचर ऑफ द अर्थ म्हणून आपण कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहे त्याच्यामध्ये, तो एक मुद्दा सांगितला. तर कंबशन ऑफ अल्केन्स सध्या आपण घेतो आहे, त्याच्यामध्ये CNGमध्ये मिथेन जास्त असतो, LPGमध्ये आयसोब्युटेन जास्त असतो, मिक्सचर असतं प्रमाण, आणि त्यांना वास नसतो बरं का, ते पण एक सांगतो. पण तो लीक वगैरे झाला तर कळावं म्हणून त्यासाठी काही थोड्या प्रमाणामध्ये इतर वास असणारे गॅसेस त्यात मिक्स केलेले असतात, नॉन टॉक्सिक. ओके, तर हे झालं सगळं. तर बेसिकली कंबशन इज बर्निंग. बर्निंग म्हणजे बेसिकली ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणार, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणार आणि तयार काय होणार, कंप्लीट कंबशन झालं तर CO2H2. ओके, असं. मग पहिला आपण कंबशन म्हणजे कंप्लीट कंबशन, म्हणजे मग ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन आहे, नाही का, म्हणजे बर्निंग म्हणजेच कंबशन म्हणजे ऑक्सिडेशन. मग ऑक्सिजन एक्सेसमध्ये असेल तर कंप्लीट ऑक्सिडेशन म्हणू आपण. तर हे पहिल्यांदा आपल्याला आयडिया त्याची क्लिअर पाहिजे, हे असं शिकवताना लिहिलं म्हणून असं आहे बरं का. मग बेसिकली आपल्याला जो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स, त्याच्यामध्ये कंबशन ऑफ अल्केन्स म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स म्हणजेच बर्निंग ऑफ अल्केन्स, आणि सध्या आपण कंबशन म्हणजे कंप्लीट कंबशन असं समजून जाऊया. तर याचा अर्थ अल्केनमधला कोण पण असू दे, रिॲक्शन विथ ऑक्सिजन, मग ऑक्सिजनमधलं एअरमधून असेल, नाही तर मग नॉर्मली एअरमधला ऑक्सिजन नायट्रोजन वगैरे असले तरी त्याचा काही अडथळा नाही, त्यामुळं एअरमधला असेल किंवा प्युअर ऑक्सिजन कसंही असू दे. कंबशन बेसिकली कंबशन इज रिॲक्शन विथ ऑक्सिजन, आणि आपला अल्केन्स चालले म्हणजे हायड्रोकार्बन्स असल्यामुळं CO2 प्लस H2O अँड हीट इज जनरेटेड कंबशनमध्ये, म्हणून काही वेळेला प्लस हीट असं लिहायची पद्धत आहे. ते काय केमिकल बॅलन्सिंगचा भाग नाही आहे, हीट असं आहे. हे बेसिकली स्केलेटन आपल्याला माहीत पाहिजे कंबशन. बऱ्याच वेळेला एवढ्या सोप्या गोष्टी पण व्यवस्थित नाही बघितल्यामुळं अवघड होतात अनेकांना अभ्यास करताना. मग सोपं तर एकदम सोपं झालं तर ते पण एक महत्त्वाचं आहे. मग MCQ सोडवायला वेळ मिळतो. बॅलन्सिंग पार्ट करतात, अरे असं का करतात. मग कुणाचंही घेऊया कंबशन आपण. मग सोपं एक्झाम्पल सुरुवातीला मिथेन घ्यायची पद्धत आहे. मिथेन ओके, कंबशन आहे ना, कंबशन ऑफ अल्केन्स फॉर एक्झाम्पल मिथेन, तर कोणी असेल, मग आता हे अल्किन्सला, ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला सगळ्यांनाच लागू आहे. तर जो कोण असेल तो प्लस O2, आता हे हायड्रोकार्बन असल्यामुळं CO2H2O, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड कोण पिरिडीन वगैरे असेल, अमाइन्स असतील तर NO2 पण असेल, सल्फर कंटेनिंग असेल तर SO2, असं काही पुढं येतं, ते आता सांगून ठेवलं सोपं असल्यामुळं, प्लस H2O, आणि मग प्लस हीट लिहितात किंवा काहीतरी हीट जनरेट होते ती डेल्टा H, म्हणजे ॲक्च्युली त्याला एन्थाल्पी चेंज वगैरे असं अजून पुढं शिकायचं आहे. आपण सध्या डेल्टा H म्हणजे हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्बच्यासाठी वापरतात असं सध्या सोपं डोक्यात ठेवूया. हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्ब, एन्थाल्पी चेंज असं तो वर्ड आहे ॲक्च्युली, सोयीसाठी कानावर पहिल्यांदा पडला आहे म्हणून. आता त्याचा जास्त विचार करू नका. एन्थाल्पी चेंज किंवा Q पण वापरतात, हीट इव्हॉल्ड और ॲब्सॉर्ब, तर ठीक आहे, म्हणजे डेल्टा H सिम्बॉल एक माहीत असावा. तर कंबशन एक तर मग प्लस हीट असेल याची पद्धत आहे, किंवा जो आकडा असेल तो जेवढी हीट लिबरेट झाली असेल ती पर मोल, किंवा डेल्टा H इज इक्वल टू, पण डेल्टा H इज इक्वल टू जे काय असेल, समजा आपण X म्हणूया, तर मायनस X युनिट काय असेल ते, फॉर एक्झाम्पल किलो जूल पर मोल. तर मायनस साईन इंडिकेट्स इट इज इव्हॉल्ड, कारण हीट बाहेर पण जाऊ शकते
म्हणजे ही कंबशनमध्ये, तसं काही काही रिॲक्शन्समध्ये हीट आत पण येते, पण हीटच असते ना, हीटच असते. त्यामुळं मायनस साईन हे तिची रिॲक्शन म्हणजे सिस्टीम तिथून बाहेर एक्स्ट्रा सराउंडिंग्सला मिळाली म्हणून मायनस साईन. नाही तर मॅथमॅटिकली अर्थ काढू नका. मायनस लिहिलं म्हणजे हीट, मग प्लस लिहिलं तर म्हणजे मग ते गरम, आणि मग प्लस लिहिलं तर मग ते थंड, असं नाही. एखादं गोष्ट बर्न केल्यानंतर हीट बाहेर येते, किंवा काही रिॲक्शन्स, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, ॲसिड बेस रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, HCl प्लस NaOH, हीट बाहेर येते म्हणून ती मायनस साईन. म्हणजे त्या रिॲक्शनमधून रिॲक्शन झाली, प्रॉडक्ट्स तयार झाले, आणि बाहेर सराउंडिंगचा हीट मिळाली, सिस्टीममधून सराउंडिंग्स, थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट येतो म्हणून मायनस. हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. काही एंडोथर्मिक असतात, A + B गिव्ज प्रोडक्ट, आणि बाहेरची हीट ॲब्सॉर्ब होते त्यावेळेला इकडं प्लस हीट म्हणता येईल, किंवा त्यावेळेला प्लस साईन वापरतात. तर तो थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट आहे. थोडं सोपं असल्यामुळं कानावर फेकलं. सध्या आपला रोल हा आहे. मग ती व्हॅल्यू ॲक्च्युली लक्षात ठेवणे वगैरे आत्ता या टॉपिकमध्ये आणि 11वीच्या या स्टेजला गरज नाही. थोडा अंदाज देऊन ठेवला फक्त. ओके, मग कंबशन म्हणलं की मग आपण काय करायचं, प्लस हीट असं प्लेन म्हणा. एन्थाल्पी चेंज कानावर पडलं माहीत झालं, ठीक आहे, प्लस हीट म्हणायचं. ओके, हीट इज गिवन आउट म्हणून प्रोडक्ट साईडला प्लस हीट. एंडोथर्मिक असते, हीट ॲब्सॉर्ब झाली असती, तर या साईडला प्लस हीट लिहिलं असतं. ओके, तर पहिला स्केलेटन लिहिलं, कोण का असेल ना, अल्केन. इथं अल्केनचा टॉपिक आहे म्हणून अल्केन. ओके, प्लस O2 गिव्ह CO2 अँड H2. आणि मग कंडिशन्स मेन्शन केलेलं नसेल तर त्या स्टँडर्ड कंडिशन्स असतात. स्टँडर्ड कंडिशन्सला केलं हे गृहीत धरून, म्हणजे तसं असतं. म्हणजेच टेम्परेचर इक्वल टू 298 केल्विन, 25 डिग्री सेल्सिअस, प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. आता या कंडिशन्सला हा लिक्विड असतो, हा गॅस असतो. म्हणजे त्या कंडिशन्सला किती हीट इव्हॉल्व झाली अशा हिशोबाने ते असतं. हा गॅस असतो, आम्हाला माहिती आहे. मिथेन गॅस आहे 25 डिग्री सेल्सिअसला. स्केलेटन लिहिलं. आता मग कार्बन मॉलिक्यूलप्रमाणे सांगतो, म्हणजे सिम्प्लिफाय करून सांगतो. सध्या आत्ताचा सुरुवात छोटा सोपा करायचा. अल्केन टॉपिक, एक कार्बन म्हणजे एक CO2 लिहिला, 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे 2 H2O मॉलिक्युल्स. म्हणजे या अल्केनमधलं कार्बन हायड्रोजन बॅलन्स झाले. मग अल्केनमधले कार्बन हायड्रोजन बॅलन्स होण्यासाठी राईट साईडला ऑक्सिजन ॲटम्स किती लागले, ॲटम्स म्हणतो मी. इथून 2 आणि इथून 2 मॉलिक्युल्स, म्हणजे दोन्ही मिळून 2, म्हणजे 4 ॲटम्स, याचा अर्थ इथे 2. दॅट्स ऑल. समजलं का? ओके, आता कुठलं एखादं एक्झाम्पल घेऊ. कंबशन ऑफ मिथेन, कंबशन ऑफ इथेन, कंबशन ऑफ प्रोपेन, ब्युटेन, कुठलं वाटलं कुठली पण घ्या. आता त्या LPGमध्ये म्हणजे तो हाय प्रेशरने लिक्विफाय केलेला असतो, कारण तेवढा गॅस साठवण्यासाठी मग सिलेंडर किती मोठा लागेल. तर आयसोब्युटेन. मग शेवटी रिॲक्शन लिहिताना कंबशनची स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा नसतो, त्यामुळं गरज नसते. म्हणजे त्यामुळं कंबशन कोणाचं का असे ना, आपण सध्या अल्केनचं बघतो ते ठीक आहे. तर CO2 + H2O लिक्विड, हा गॅस व्यवस्थित गॅस. फिजिकल स्टेट्स लिहायची पद्धत आहे, G (L). ओके, आणि C4H10 नॉर्मली आयसोब्युटेन असतो. असू दे, कोणी असू दे, ऑर्गॅनिक कंपाऊंड, बर्निंग, कंप्लीट बर्निंग, कंबशन, कंप्लीट ऑक्सिडेशन, त्या प्लस O2 गिव्ह CO2 अँड H2O. मग वन फॅक्टर इथं कोएफिशियंट म्हणजे 1 मोल प्रमाणे असतं. मोल कन्सेप्ट झालेली आपल्याला, तरी पण काही ठिकाणी मॉलिक्यूलप्रमाणे बॅलन्स केलं तर सोपं जातं. तर तसं करूया. नंतर N मल्टिप्लाय केलं म्हणजे झालंच की मोल. मग जसं याला हे जर N मल्टिप्लाय केलं तर N म्हणजे अवागाद्रोज नंबर इंटू 2N गिव्ज N2N, म्हणजे 1 मोल रिॲक्ट विथ 2 मोल्स टू गिव्ह 1 मोल अँड 2 मोल. तर तो पण एक मुद्दा. अशा बऱ्याच गोष्टी आता मागचे काही बेसिक टॉपिक झालेलं असल्यामुळे हे शिकत असताना आधीचं काहीतरी त्याला रिलेटेड असं मध्ये येतं, असं शिकायचं असतं. त्यासाठीच MCQ म्हणजे CET, नीट या टाईपचे एक्झामच त्यासाठी आलेले आहे की असं केलं पाहिजे म्हणून. आता बघा, इथं एक मॉलिक्यूल पकडून आपण बॅलन्स करू. इंटू N केलं की आपोआपच 1 मोल प्रमाणे झालं. 4 ॲटम्स ऑफ कार्बन म्हणजे 4 CO2, 10 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे 5 H2O. असं पहिल्यांदा त्या अल्केनचं बॅलन्सिंग केलं. हा 4 ॲटमपर्यंत रूम टेम्परेचरला गॅस, मग पुढं लिक्विड, मग सॉलिड, असं मोलार मास इन्क्रीज होईल तसं. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स नोटमध्ये वाचा. बरं, नाव वी हॅव बॅलन्स्ड. म्हणजे अल्केनमध्ये किती कार्बन आणि हायड्रोजन आहे त्याप्रमाणे CO2 H2O बॅलन्स केले. मग आता टोटल फॉर दॅट हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम्स आर रिक्वायर्ड. 1 मॉलिक्यूलमध्ये 2 आहेत म्हणजे इथं 8 झाले टोटल, इथं 5 झाले म्हणजे 9 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे 9 मोल्स ऑफ
ॲटॉमिक ऑक्सिजन. इथं 9 घेतले तर ते 18 ॲटम्स होतील, म्हणजे 9 इंटू एन केलं तर 18 इंटू एन, कळतं आहे का बघा. मग 9 याचा अर्थ 9 मोल्स घेतले तर 18 मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, 9 मोल्स ऑफ ऑक्सिजन घेतले तर नाही का, म्हणजे इंटू एन, तर 18 मोल्स ऑफ ऑक्सिजन, एलिमेंटल ऑक्सिजन नाही का असं मिळतील. आम्हाला ॲक्च्युली 9 एलिमेंटल ऑक्सिजन 9 मोल्स पाहिजेत, किंवा ॲटमच्या भाषेमध्ये 9 ॲटम्स राईट साईडला पाहिजेत, म्हणून इथं 9/2 आहे. असा सरळ आहे की 1 म्हणजे 1 मोल जर पकडलं म्हणजे n मोलॅक्युल्स ऑफ ऑक्सिजन घेतले तर पलीकडे 2 इंटू एन ऑक्सिजन मिळतात ना. मग 9/2 घेतले ऑक्सिजन म्हणजे पलीकडे 2 इंटू 9/2 म्हणजे इंटू एन एवढे जर मोलॅक्युल्स लागले तर 2 इंटू 9/2 म्हणजेच 9 मोल्स ऑफ ऑक्सिजन एलिमेंटला लागणार. मोल कन्सेप्ट झालेली असते किंवा असायला पाहिजे बरं का तुमची, किंवा तेवढाच पार्ट मग करून मग हा पार्ट ऐकायचा, तोपर्यंत बाकीचं समजून घ्यायचं, लगेच गोंधळून जायचं नाही. कंबशन, बॅलन्सिंग, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि आता मध्येच मी मोलशी रिलेटेड काहीतरी बोलतो आहे, ते एखाद्याने जर मोल मागं ठेवला असेल म्हणजे लेट जॉईन झाल्यामुळं, तर मग हा पार्ट ते करून सोपा आहे, ते करून करायचं. ओके, तर 9/2 असं लिहितात. फ्रॅक्शनमध्ये लिहायचं नसतं असं काही नसतं, कारण का 9/2 मोल्स मीन्स याचा अर्थ काय झाला बघा. मुद्दाम याच्यामध्ये थोडं सिम्प्लिफाईड मोल पण एक्सप्लेन करायला संधी मिळाली म्हणून थोडा वेळ लावतो आहे. 1 मोल ऑफ ब्युटेन रिॲक्ट विथ 9/2 म्हणजे 4.5 मोल्स ऑफ ऑक्सिजन. मग आपण फ्रॅक्शनमध्ये लिहायचं टाळतो, म्हणजे शाळेत अशी सवय असते, त्यांनी काही फरक पडत नाही. अरे मोल्स आहेत ते, इंटू एन केल्यानंतर दॅट मच नंबर ऑफ ऑक्सिजन आहे, हा मुद्दा आहे. बरं, समजा पूर्ण रिॲक्शनला आता बॅलन्स्ड इक्वेशन आहे, 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2, 9, 8, 10. ओके, दॅट इज ऑल्सो बॅलन्स्ड इक्वेशन, दॅट इज नॉट रॉंग. पण हे कुठं रॉंग आहे, आपण काय ऑक्सिजन अर्धा करत नसतो, तसं हाफ मोल असतं ते, कुठं हाफ, तसं n/2 मोल्स ऑफ ऑक्सिजन आहेत, म्हणजे H2O फॉर्मेशनमध्ये हाफ मोल तसं. ओके, काय हरकत नाही. तर हे कंबशन ऑफ अल्केन्समध्ये आपण एक्झाम्पल्स घेतले. हा ब्युटेन, ॲक्च्युली आपण आयसोब्युटेन, मग एन ब्युटेन असला तरी रिॲक्शन हीच राहणार. ओके, आणि प्लस हीट, मग कंबशनचा टॉपिक चालू आहे म्हणून प्लस हीट म्हणूया. मग ती व्हॅल्यू पुस्तकात दिलेली असते, कारण ते आता रेफरन्स बुकमध्ये बघून छापलेले असते. आपल्याला अपेक्षित नाही आहे व्हॅल्यू लक्षात ठेवून लिहिणं, तो काय आपल्या अभ्यासाचा भाग असत नाही, पण काहीतरी व्हॅल्यू आहे, माहिती आहे, तिथं दिलेली आपण बघितली. ओके ओके, येस. तर हा असा मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक हिंट देऊन ठेवतो जे पुढं लागणार आहे. हीट इव्हॉल्व, मग थर्मोडायनामिक्स टॉपिक वगैरे 12वीच्या वेळेला सोपं असलं तरी ते त्यावेळेला लागणार आहे, तरी पण आत्ता सहज सांगण्यासारखं आहे म्हणून. कंबशन ऑफ ब्युटेन पण आहे, कंबशन ऑफ मिथेन पण आहे, म्हणजे हीट इव्हॉल्व इथं पण होणार आहे, 1 मोल 1 मोल. इन विच केस हीट इव्हॉल्व विल बी मोर, असा प्रश्न असतो, पुढं असतो, पण आत्ता सांगण्यासारखं आहे, सोपं आहे, मोल कन्सेप्ट झालेलं आहे त्यामुळे आणखी सोपं आहे. तर 1 मोल ऑफ मिथेनला हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड, म्हणजे ऑक्सिडेशनसाठी 1 मोलच्या 2 मोल्स. अँड 1 मोल ऑफ ब्युटेन रिक्वायर्स हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन, कंप्लीट बर्निंग. 9/2 म्हणजे 4.5 मोल्स, म्हणजे इथं ऑक्सिडेशन जास्त झालेलं आहे, मोर ऑक्सिडेशन. मोर ऑक्सिडेशन म्हटल्यानंतर मोर हीट विल बी लिबरेटेड, असा एक मुद्दा असतो. ओके, येस. आणखी काही यातले एक्झाम्पल्स बघायचे, त्यासाठी हे जरा काढतो. येस, जस्ट नाव वी हॅव कन्सिडर्ड एक्झाम्पल्स ऑफ कंबशन. ज्याप्रमाणे इथेन आला किंवा प्रोपेन आला, तर जो कोण असेल अल्केन किंवा आणखी पुढं फ्युचरमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड्समधलं कोण बेन्झिन वगैरे ऑर्गॅनिक ॲरोमॅटिक किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह झाले, किंवा इथिन वगैरे आलं पुढच्या टॉपिकमध्ये, हायड्रोकार्बनच आहेत. प्लस O2 गिव्ह CO2H2 फिजिकल स्टेट्स. कंबशन आहे, बर्निंग आहे, म्हणजे हीट इव्हॉल्व होणार, प्लस हीट. आणि हा 1 मोलप्रमाणे बाकीचे बॅलन्स करायचे, म्हणजे 1 मोलॅक्युलप्रमाणे केलं की ते 1 मोलप्रमाणे करायचं, तेच इफेक्ट आहे. आता मी केलं तसं बॅलन्सिंग करायचं, दॅट्स ऑल. इनकम्प्लीट कंबशन किंवा पार्शल कंबशन. पार्शल कंबशन म्हणजेच काय, इन लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन,
ऑक्सिजनचा सप्लाय लिमिटेड असेल तर, किंवा काही वेळेला तसं पार्शियल ऑक्सिडेशन होण्याच्या दृष्टिकोनातून काही एन्झायमॅटिक वगैरे कॅटलिस्ट असतात. आपल्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही आहे. ऑर इन प्रेझन्स ऑफ ते इंटरमिजिएट असतात, तर म्हणताना कॅटलिस्ट म्हणतात. ठीक आहे, कॅटलिस्ट असं म्हणायला नाही पाहिजे. ऑर इन प्रेझन्स ऑफ रिएजंट म्हणतो, याचा काही उल्लेख नाही आहे आपल्याकडे पुस्तकात. पण लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन असं आहे. आता नाही का, एखादं जसं आपला गॅसच घ्या ना, आपला घरामधला LPG, ओके, किचनमधलं. काही ठिकाणी स्फोट वगैरे झालेले बघितले, तेव्हा ते घर काळं झालेलं सिलिंगला वगैरे बघितलं आहे. म्हणजे का, तर कमी वेळामध्ये नॉर्मली धूर दिसत नाही आपल्याला, तर तो कमी वेळामध्ये तो गॅस बर्न होताना तेवढा सरफेस एरियाचा विचार करतात, तेवढा ऑक्सिजन तिथं मोलॅक्युल टू मोलॅक्युल अवेलेबल होत नाही, आणि त्यामुळं मग त्याचं CO2H2 असं कंप्लीट कंबशन होत नाही, पार्शल होतं. आणि मग ते काळसर दिसतं, म्हणजे ते कार्बन ब्लॅक असतो. ओके, कार्बन ब्लॅक, ठीक आहे, कातळी. येस, पूर्वी आम्ही ते दिवा वापरायचो, तो चिमणी म्हणायचो, तर त्याला ते केरोसिन रॉकेल, आणि हात वरती पकडला की इट वुड बिकम ब्लॅक, काजळी. ओके, त्याच्यामध्ये ते ती ज्योत ते बर्न होताना बाजूला एअरचं सराउंडिंग, तिथून मिळू शकणारा ऑक्सिजन, त्याचं ते मग तेच स्टोवची कल्पना आली. त्याच्यामध्ये तसा धूर येत नाही सुरू झाल्यानंतर, कारण तो येणारा गॅसचं प्रमाण, बाजूला ऑक्सिजन, ते मॅच व्हायला पाहिजे. केमिकली बॅलन्सिंग स्टायचिओमेट्रिक इक्वेशन ते ठीक आहे, पण प्रॅक्टिकली तर इनकम्प्लीट, काही ठिकाणी इनकम्प्लीट कंबशन गरजेचं असतं. ती आम्हाला कार्बन ब्लॅकच पाहिजे, आणि तो कार्बन ब्लॅक वापरायचा आहे कुठंतरी. इंक बनवण्यापासून अनेक गोष्टी, इलेक्ट्रोड्स, ग्राफाईट इलेक्ट्रोड्स बनवणे वगैरे, तर त्यासाठी नॅनो पार्टिकल्स वगैरे. आता तो तर आणखीनच पुढं विषय मोठा आहे. येस, तर इनकम्प्लीट कंबशन म्हणजेच काय होतं की इन प्रेझन्स ऑफ लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन, तर तो जो कोण असेल लिमिटेड, ओके, तर कार्बन मोनॉक्साईड होऊ शकतो. कार्बन मोनॉक्साईड टॉक्सिक आहे, लिक्विड हा गॅस, किंवा फारच लिमिटेड असेल तर कार्बन हा सॉलिड, म्हणजे कार्बन ब्लॅक, ॲमॉर्फस कार्बन, क्रिस्टलाईन नाही, ॲमॉर्फस कोल वगैरे ते क्रिस्टलाईन कार्बनमध्ये येतात, ग्राफाईट. ओके, कार्बन ब्लॅक प्लस H2, दॅट्स ऑल. एवढं पहिला माहीत पाहिजे, म्हणजे असं स्केलेटन माहिती. अशा पद्धतीने केलं की हे असं एवढं सोपं असून पण एवढा पण ब्रेन नाही अप्लाय केला, केमिस्ट्री एवढं पण त्यातलं नाही समजून घेतलं, तर पाठ करतात मग ते कोइफिशियंट्ससह. दॅट इज नॉट अ वे टू स्टडी केमिस्ट्री. ओके, तर कुठलं एक्झाम्पल घ्या, समजा इथेन घेतलं. आता मी हे बॅलन्स करणार नाही, सोपं आहे, मला फारच सोपं आहे, पण तुम्ही पण काहीतरी करा की इथेन प्लस O2, समजा कंप्लीट कंबशन असतं तर CO2H2 त्याप्रमाणे बॅलन्स केलं असतं, लाईक वॉट वी हॅव डन अर्लियर, नाही का, याच्या आधी. पार्शल कंबशन असेल, लिमिटेड सप्लाय, पार्शल कंबशन, मग कार्बन मोनॉक्साईड किंवा दोन्हीचं मिक्सर होईल. मग लिमिटेड सप्लाय असेल तर काही मॉलिक्युलचं कंप्लीट कंबशन होईल, काही मॉलिक्युलचं पार्शलमध्ये कार्बन मोनॉक्साईड, काही मॉलिक्युलचं कार्बन ब्लॅक. ओके, मग त्याप्रमाणे कार्बन किती आहे त्याप्रमाणे CO2, कार्बन मोनॉक्साईड. आता इथं हायड्रोजन 6 आहेत, तर मग 3H2 झालं. मी नाही म्हणता मीच करायला लागलो आहे. मग 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, 5 ॲटम्स म्हणजे 5/2, कारण 5 मोलॅक्युल्स म्हणजे 10 ॲटम्स, तर 5/2 मोलॅक्युल्स म्हणजे 5 ॲटम्स असं. आणि इंटू N करा, म्हणजे मोलच्या भाषेत बोला. सो 1 मोल रिॲक्ट विथ 2.5 मोल्स टू गिव्ह 2 मोल्स अँड 3 मोल्स, दॅट्स ऑल. आणि मग त्याप्रमाणे समजा इथेनच घेतला एक्झाम्पल म्हणून, पहिल्यांदा एकच एक्झाम्पल, 2 ॲटम्स ऑफ कार्बन, म्हणजे हे 2 मोल्स, ॲक्च्युली मोलच्या भाषेत हे 1 मोलला 2 मोल ऑफ एलिमेंटल कार्बन, आणि हा H2, मग 6 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे 3 H2, म्हणजे मग टोटल 3 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन लागले, म्हणजे 3/2, दॅट्स ऑल. हा गॅस बरं का. आता हे सगळं बुडला वगैरे, पण हे आता इथं मगाशी लिहिलं होतं म्हणून, हा गॅसियस लिहिला आहे, हा लिक्विड, हा सॉलिड, हा लिक्विड, हा गॅस. ओके, पार्शियल कंबशन एकदम सोपं पॉईंट आहे, पण तरी पण त्यात चर्चा करण्यासारख्या गोष्टी असतात, त्या केल्या. Chemical reactions of alkanes, the part we are considering, and again
आफ्टर पायरोलिसिस, आफ्टर कंबशन ऑफ अल्केन्स, कंप्लीट बर्निंग. ओके, partial पण जर conditions limited supply that we have seen. Now we are going to focus on thermal decomposition. Thermal decomposition म्हणजेच त्याला ॲक्च्युली जास्त वापरामध्ये टर्मिनॉलॉजी आहे ती पायरोलिसिस, म्हणजे पायरोलिसिस ऑफ अल्केन्स किंवा थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अल्केन्स. म्हणजेच काय पायरोलिसिस, हीटशी रिलेटेड पायरो. ओके, थर्मल डिकम्पोजिशन म्हणजेच स्ट्रॉंग हिटिंग in absence of air. म्हणजे एअर जरी इकडे असलं तरी त्यातला महत्त्वाचा ऑक्सिजन रिॲक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून. स्ट्रॉंग हिटिंग इन ॲब्सेन्स ऑफ एअर असं केलं तर काय होईल, त्याच्या आधीचे रिॲक्शन कंबशन होतं ते इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन आहे, ते बर्निंग, कंबशन, ऑक्सिडेशन. ओके, हे थर्मल डिकम्पोजिशन म्हणतात किंवा पायरोलिसिस म्हणतात. म्हणजेच काय आहे तर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. आणि हे अल्केन्सच असतं असं काही नाही आहे, पण आपण अल्केनच्या टॉपिकमध्ये सध्या बघतोय म्हणून पायरोलिसिस इन जनरल म्हणतात त्याला, पायरोलिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. स्ट्रॉंग हिटिंग, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग हिटिंग, समटाईम्स हाय प्रेशर समटाईम्स, बरं का. अँड स्पेसिफिक कंपाऊंड काय वेळेला पाहिजे असेल तर असे रिसर्च झालेत म्हणून. अँड मग त्याला इनिशिएटर किंवा इंटरमिडिएट म्हटलं, रिएजंट म्हटलं तर जास्त सोयीचं, पण ठीक आहे आपल्या लेवलला हाय प्रेशर, समटाईम्स हाय प्रेशर अँड कॅटालिस्ट किंवा मी रिएजंट म्हणेन. ओके, स्पेसिफिक प्रोडक्ट पाहिजे असेल तर, कारण पायरोलिसिसमध्ये व्हरायटी असते, आता बघणार होतो आपण सोपं एक्झाम्पल घेऊन. पण बेसिकली व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग हिटिंग इन ॲब्सेन्स ऑफ एअर, म्हणजे अगदी 700 to 800 डिग्री सेल्सिअस, त्याच्या आपण थोडं पुढं कधी कधी. स्ट्रॉंग हिटिंग इन ॲब्सेन्स ऑफ एअर, ॲब्सेन्स ऑफ एअर हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर वेगळे प्रोडक्ट्स आणि अनएक्सपेक्टेड प्रोडक्टचं मिक्सचर मिळणार. बर्निंग पण आहेच की, म्हणजे तर इथं तर हाय टेम्परेचर आणि ऑक्सिजन म्हणल्यानंतर मग अशी बघितले त्या रिॲक्शन्स होऊ शकतात, +O2 गिव्ह CO2 अँड H2O वगैरे. तर ॲब्सेन्स ऑफ एअर हे फार महत्त्वाचं आहे. समटाईम्स व्हेरी हाय प्रेशर, 20 ॲटमॉस्फिअर किंवा त्याच्या आसपास 30 वगैरे. आणि समटाईम्स स्पेसिफिक 4-5 पॉसिबिलिटीज असेल, स्पेसिफिक पाहिजे असेल तर रिएजंट, नॉर्मली पुस्तकात कॅटॅलिस्ट म्हटलं आहे. ओके, असं आहे. एवढं पहिल्यांदा क्लिअर. असं अभ्यास करण्याची पण एक पद्धत असते, ते समजून घेणे, अंदाज घेणे, ब्रॉड अंदाज घेणे, मग स्पेसिफिक एक्झाम्पल, मग काय एक्सेप्शन्स, आणि जसं मग अशी बघितलं सोपं असून सुद्धा बॅलन्स कसं करायचं, फिजिकल स्टेट्स वगैरे. आणि हे तर अगदीच प्रिलिमिनरी, म्हणजे सहज येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं असं अभ्यास करण्याची सवय लागावी म्हणून ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पॅटर्न परीक्षेचा आला. CET असेल, नीट असेल, JEE असेल, हे समजून घ्या. हा काहीतरी बोर्डचा अभ्यास आहे पास होण्यासाठी, ते काहीतरी फार वेगळं असं नाही. मग नक्कीच 2-3 टॉपिक मिक्स होऊन चांगले क्वेश्चन निघतात, आणि काही त्यात थोडंसं 1-5-10% जरा त्यातले बारकावे चर्चेत येतात मग क्वेश्चनच्या निमित्ताने. अशा अर्थाने ते थोडंसं काही प्रमाणात वेगळं 5-10% म्हणू, पण ह्या सगळ्याचा बेस 99% हाच सिलेबसच आहे. 99% म्हणतो आहे, कारण आउट ऑफ वे किंवा आउट ऑफ टेक्स्टबुक लिमिट काही नव्याने तसं शिकायला लागतं असं नाही, पण काही गोष्टी असतात 1%-2%. पण हे जर व्यवस्थित केलं नाही जे रुटीन सिलेबसमधलं, तर ते तुम्ही 98% शुड बी 100% कम्प्लीट फर्स्ट. मग त्याच्या पायावरतीच मग एक्स्ट्रा आणि प्रॅक्टिस आपण करणारच असतो, आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच एवढी डिटेल चर्चा चालू आहे. नाहीतर रुटीन 11वीपासून 12वीतच जायचं आहे. आमच्या वेळेला बोर्डला 12वीच्या बोर्डवर ॲडमिशन होते, तर एवढं कशाला लांबड लावली असती. व ते 2 एक्झाम्पल नॉर्मली इथेनचं कंबशन लिहिलं की त्यातलं कुठलं तर एक यायचं परीक्षेला. पायरोलिसिसमध्ये नॉर्मली प्रोपेन, इथेन, त्यापैकी कुठलं तरी एक येणार. हे प्रोडक्ट्स आणि एवढं सोपं आहे की बघून लक्षात राहतं, पण त्याची चर्चा आणि ती इथं आणि कुठंतरी दुसरीकडे उपयोगाला येणार असते. ते MCQsच्यासाठी चाललेलं आहे. ओके, तर हे एवढं पहिलं लक्षात आलं आपल्याला. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॅकिंग. ओके, आता मुद्दा काय आहे, याच्यामध्ये जर आपण पायरोलिसिस ऑफ अल्केन्स इन जनरल म्हटलं की रिॲक्टंट, जसं इथं प्रोपेन लिहून ठेवलं आधीच, किंवा ब्युटेन असेल किंवा इथेन असेल किंवा आणि कोण असेल, तर त्यातले ट्रिक्स काय आहेत
एका वेळेला एक रिॲक्शन लिहित असताना पॉसिबिलिटी समजा 2-3 असतील, समजा एक लिहायची आहे, तर ॲट ए टाईम 2 बॉन्ड्स गेट ब्रोकन. मग आपण 2 बॉन्ड्स गेट ब्रोकन म्हणजे आपण 2 क्रॅक्स म्हणूया सोयीसाठी. क्रॅक्स म्हणजे 2 कार्बन कार्बन ब्रेक होतील किंवा 2 कार्बन हायड्रोजन ब्रेक होतील त्या मॉलिक्यूलमध्ये दोन्ही ठिकाणी कार्बन कार्बन किंवा दोन्ही ठिकाणी कार्बन हायड्रोजन किंवा 1 कार्बन कार्बन 1 कार्बन हायड्रोजन. यापेक्षा वेगळं काही होणार नाही. आणि या पॉसिबिलिटीजमधून मिळणारे प्रोडक्ट जर वेगळे असतील तर त्या वेगळ्या रिॲक्शन्स म्हणून सेपरेट लिहायच्या, नाहीतर कुठली तर एक लिहायची. प्रोडक्ट शुड बी डिफरंट. नाहीतर मग पायरोलिसिस म्हणजेच स्ट्रॉंग हिटिंग इन ॲब्सेन्स ऑफ एअर. तर काय होत असतं, एका वेळेला 2 त्या मॉलिक्यूलमधले 2 कार्बन कार्बन एक्झाम्पल आता बघणार आहे आपण, किंवा 2 CH. मग 2 CH जेव्हा शेजारचे, आता हे शेजारचे ॲडजेसंट डिफरंट तर आहेतच पण ॲडजेसंट, त्यावेळेला H2 लिबरेट होतो आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड होतो. एक्झाम्पल बघितल्यानंतर पुन्हा हे आहे का रिव्हर्स मागं जाऊन. मग आता आपण जे म्हटलं ना पायरोलिसिस म्हणतात, त्यालाच थर्मल डिकम्पोजिशन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॅकिंग. तर या स्पेसिफिक केसमध्ये जिथं बोथ 2 CH बॉन्ड्स ॲडजेसंट गेट ब्रोकन, स्ट्रॉंग हिटिंग इन ॲब्सेन्स ऑफ एअर, त्यावेळेला प्रोडक्ट ठरलेला आहे. तो जो कोण अल्केन असेल H2 बाहेर पडणार, नाही का, H2 बाहेर पडणार. एक्झाम्पल आपण बघितल्यानंतर आणखी कळेल, तेव्हा परत मागे येऊन बघायचं आहे. तर याला डिहायड्रोजिनेशन ऐका व्यवस्थित, हायड्रोजन ॲड झाल्यावर हायड्रोजिनेशन म्हणतात. इथं डिहायड्रोजिनेशन असं आहे. आता हे सगळं एवढं बघितलं, 2-3 एक्झाम्पल्स. तर पायरोलिसिस समजा 600 डिग्री सेल्सिअस, ॲब्सेन्स ऑफ एअर. फक्त पायरोलिसिस वर्ड वापरला तर सगळं आलंच, काही वेळेला ते तसं लिहिलं तरी चालेल. ॲब्सेन्स ऑफ एअर, ओके. तर सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. शेजारचे 2 म्हणजे इथला हायड्रोजन आणि इथं CH हे 2 क्रॅक होत नाहीत, कारण ते कागदावरती करू आपण. त्याच्यातून मिळणारा प्रोडक्ट, त्याची स्टॅबिलिटी, त्याचा बॉन्ड अँगल, त्याच्या स्ट्रेन, व्हॅलन्सी एस्पेशली पहिला सिम्पल, ते सगळं मॅच होत असेल तर तो प्रोडक्ट, नाही तर तो प्रोडक्ट घ्यायचा नाही. कागदावर तो मॅच व्हायला पाहिजे. मग हे दोघं किंवा हे दोघं घेतले, समजा हा CH आणि हा CH ब्रेक झाला, तर मग आपण सिम्पल केमिस्ट्री जरा सिम्प्लिफाईड अगदी स्कूल लेवलची या पॉईंटला चालते. म्हणून मग हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड, आणि हा हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन H2 गॅस. म्हणजे काय झालं बघा, ओके. काही मुद्द्यांना ते असं एकदम सिम्प्लिफाईड स्कूल लेवलचं चालतं आणि त्याचा कुठं नुकसान नाही आहे पुढच्या अभ्यासात. तर हे पायरोलिसिस आहेच, हे थर्मल डिकम्पोजिशन आहेच, पण याच्यामध्ये स्पेसिफिक बोथ CH बॉन्ड्स गिविंग हायड्रोजन अँड अल्किनीज फॉर्म, तर त्याला डिहायड्रोजिनेशन असं स्पेसिफिक आहे. आणि पायरोलिसिस, थर्मल डिकम्पोजिशन हे 2 टर्म जनरल आहेतच, पण हे किंवा हे झालं तर त्याला आणखी स्पेसिफिक क्रॅकिंग वर्ड वापरतात, असं तो मुद्दा आहे. हे जरा लक्षात घ्या. आता ते एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये तिकडं मी ब्रेक्स दाखवतो, तिथं आणखी एक पॉसिबिलिटी आहे बघा, की 2 बोथ कार्बन कार्बन असे 2 क्रॅक्स तर दाखवायचे आहेत, पण 2 क्रॅक्सची पॉसिबिलिटीज काय आहेत, दोन्ही पण CC असतील किंवा दोन्ही पण ॲडजस्टंट CH असतील किंवा एक CC आणि एक CH. हे तिन्ही पॉसिबिलिटीज विचारात घ्यायच्या आणि त्याप्रमाणे बॅलन्सी वगैरे बॅलन्स होऊन प्रोडक्ट तयार होत असतील. छोटे अल्केन स्मॉलर म्हणजे जे चर्चेत आहेत त्याच्यापेक्षा अल्कीन, आणि अल्कीन असेल तर हायड्रोजन, आणि अल्केन असेल तर कोण मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती, म्हणजे यापैकी कोणतरी तयार होतो. हे ठरलेलं आहे. मग आता इथं एक टाईपवरून होणारा प्रोडक्ट, आता त्या ह्यापैकी मग बोथ कार्बन कार्बन असा विचार केला तर इथं ब्रेक व्हायला पाहिजे. मग इथं जर ब्रेक झालं तर हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये बॉन्ड होईल, पण इथं 2 इलेक्ट्रॉन्स, मग ते बॅलन्स मेंटेन होत नाही. म्हणजे असं काही कंपाऊंड असू शकत नाही, स्टॅबिलिटी नाही आहे. मग या केसमध्ये बोथ कार्बन कार्बन ही पॉसिबिलिटी नाही. दॅट्स ऑल. ही तर बघितली आपण. 1 कार्बन कार्बन आणि 1 CH. मग तुम्ही हा कार्बन कार्बन घेतला आणि इकडचा CH घ्या. तुम्ही दुसरे पण घेऊन बघा, मगाच्यासारखं एकाच कार्बनकडे 2 सिंगल इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी 4
कार्बनची व्हॅलन्सी 1, हायड्रोजनची, त्याप्रमाणे जो स्टेबल प्रोडक्ट जर मिळत नसेल तर ती पॉसिबिलिटी कागदावर चेक करून बघितली, कॅन्सल, घ्यायची नाही. नंतर मग तेवढा वेळ आपल्याला बघूनच यायला लागतं. त्यामुळं बोथ कार्बन कार्बन ही पॉसिबिलिटी नाही, किंवा एक कार्बन कार्बन आणि दुसरा कार्बन हायड्रोजन, ह्या पॉसिबिलिटीमध्ये हा कार्बन कार्बन घेतला आणि इथला किंवा इथला कुठला कार्बन हायड्रोजन घेऊन बघा. समजा हे घेतलं, इथं ब्रेक केलं, इथं घेतलं, इथं आणि इथं केलं, समजते का? बघा, करून बघायचं प्रत्यक्ष, हे सगळं परत न बघता आणि परत ऐकायचं. तर इथला इलेक्ट्रॉन आणि इथला इलेक्ट्रॉन मिथेन तयार होईल, पण या कार्बनकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स, आणि ते कुठं व्हॅलन्सी सॅटिस्फाय ते कुठं होणार नाही. सो दॅट इज नॉट पॉसिबल. पण हा कार्बन कार्बन घेतला आणि या 2 कार्बनमधला आणि इथला म्हणजे आहे कुठलाही चालेल, हा CH घेतला, तर काय होईल? हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन, म्हणजे इथे डबल बॉन्ड होईल, कळते का? हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड, आणि हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा कार्बनचा इलेक्ट्रॉन, अल्केन. ओके, मग ते इथं लिहून दाखवतो बघा. आणि फार उडून तारून कुठले पण एक्झाम्पल्स याच्यात घ्यायचे नसतात, हे लक्षात घ्या. एक कार्बन, मग इकडचा पण घेता येईल कुठलाच एक, समजा मी इथला घेतला, क्रॅक दाखवण्यासाठी हे पेन्सिल वापरायची, फेंट, त्याच पेननी घाण करायची नाही, आणि समजलं की ते पण करायचं नाही. खरं म्हणजे हे पेननी केलं असेल तर हे पेन्सिलनी, आणि मग हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आणि हा कार्बनचा, म्हणजे मिथेन. मग हे बाकी सगळं आहेच बरं का इथं, मिथेन. आता इथं एवढ्या सोप्या गोष्टीसाठी कलर वगैरे वापरायची गरज नाही. आणि मग हा क्रॅक झाला, होमोलायटिकली क्रॅक झाला अशी कल्पना करून हा पॉईंट शिकूया, सोयीच आहे इथं. मग 1 इलेक्ट्रॉन ऑफ धिस कार्बन आणि 1 इलेक्ट्रॉन ऑफ धिस कार्बन, म्हणजे डबल बॉन्ड. अलग लक्षात. मग ते हायड्रोजन पूर्वीचे ते तिथं असेच दाखवले पाहिजे असं काही नाही, आपल्याला अभ्यासाच्या सोयीसाठी आहे म्हणून मी तसं लिहितो आहे. दॅट्स ऑल. द प्रोपेन ऑन पायरोलिसिस गिव्स 2 डिफरंट टाईप्स ऑफ प्रोडक्ट्स, 2 सेट्स, म्हणजे एक, मग हे पायरोलिसिस आहे, याला आपण डिहायड्रोजिनेशन पण म्हणू शकतो, प्रोपीन प्लस हायड्रोजन. अँड प्रोपेन ऑल्सो ॲट अ टाईम दोन्ही होणार बरं का. प्रोपेन ऑल्सो गिव्स मिथेन अँड इथिन, असं. ओके, हे असं एक्झाम्पल आहे. आणखी एक, मग एन ब्युटेन वगैरे असेल तर जी व्हरायटी आहे ती तुम्ही करून बघायची आणि नोट्समध्ये दिलेली असते ती चेक करायची. एकदा तुम्हाला आयडिया दिली की ते करता येतं. Yes. One more interesting part, thermal decomposition, pyrolysis, especially टॉपिक अल्केन्स आहे म्हणून बघितलं. ते ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला आणि अल्किन्सला वगैरे सगळ्यांना लागू करता येईल, बघितलं आपण. बरं, पायरोलिसिस बघितलं आपण. तर एक प्रोपेनचं एक्झाम्पल मी घेतलं होतं. ब्युटेनचं तुम्ही करायचं, मी जे काही चर्चा केली, आणि 3 टाईप्स त्यातले कुठले लागू होतात, बॅलन्सी मॅच होईल, आणि नोट्समध्ये चेक करायचं. असं सोपं असतं, त्याच्या पलीकडे करायची गरज नाही. त्यात पायरोलिसिस चाललं आहे. ओके ओके. त्याच्या आधी आपण कंबशन बघितलं होतं. पण एनएक्झेन आणि ते एनएक्झेनसाठी जरी पुस्तकात एक्झाम्पल घेतलं असेल तर एनएक्झेनच्या मग पुढचे पण अल्केन्स जर असतील तर त्यांनाही हे लागू आहे, म्हणून आपण दोन्ही बघूया. पायरोलिसिस ऑफ एनएक्झेन, आणि ते पण त्याला कंडिशन आहे, म्हणजे नेहमीसारखं व्हेरी हाय टेम्परेचर, ॲब्सेन्स ऑफ एअर, एअर म्हणतात म्हणजे त्यात ऑक्सिजन महत्त्वाचा आहे तो. ओके, हाय प्रेशर अँड इन प्रेझन्स ऑफ क्रोमियम ऑक्साईड, हे महत्त्वाचं आहे, हा स्पेसिफिक रिएजंट असं असेल. आता हे बघा ना, ॲब्सेन्स ऑफ एअर स्ट्रॉंग हिटिंग आहे, म्हणजे हे पायरोलिसिसच आहे ना. पण एनएक्झेन असेल तर इट गिव्ज एनएक्झेन असेल तर इट गिव्ज बेन्झीन. फक्त हा पॉईंट मग 7 कार्बनचा अल्केन असेल किंवा मग 8 कार्बनचा असेल, ब्रांचेस असेल, त्यांनाही लागू होतो, म्हणून दोन्ही शिकूया. पहिलं एनएक्झेनचं स्पेसिफिक जे बुकमध्ये डायरेक्ट दिलं ते, म्हणजे लिहिताना ते असं बेन्झीनसारखंच लिहायला पाहिजे असं काही नाही, आपल्याला कळतं आहे तेवढं. नाहीतरी कार्बन ऑल बॉन्ड्स आर सिंगल, म्हणजे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. परफेक्ट sp3 असेल तर 109 डिग्री 28 मिनिट्स. त्यात काही बॉन्ड्स वेगळे वगैरे असतील तर
साईज ऑफ द ॲटम किंवा आणि काही कारणामुळं स्लाईड शिफ्टिंग थोडं इकडे तिकडं होईल, ते सगळं आपल्याला माहिती आहे. मी आपलं असं लिहितो 1 2 3 4 5 बोर्डवर लिहिताना, आणि 6 आता हा शॉर्ट असा लिहितो, हा कंडेन्स लिहिला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 हे 2 प्रायमरी, बाकीचे सेकंडरी. टर्शरी क्वाटर्नरी एक पण नाही, म्हणजे हा एन हेक्झेन. IUPAC हेक्झेन, एकच चेन, लॉंगेस्ट, 6 कार्बन, हेक्झेन, सबस्टिट्यूएंट नाहीत, काही नाहीत, हेक्झेन. IUPAC किती मस्त, सोपा असून सुद्धा कधी कधी. आणि हे जर इकडं जसं तिचं लिहिलं आहेस मी, हा 700 to 900 700 डिग्री सेल्सिअस म्हणूया. हा 20 to 30 असतं. 20 ॲटमॉस्फिअर प्रेशर, म्हणजे आता सी लेवलला जे प्रेशर आहे त्याला 1 ॲटमॉस्फिअर म्हटलं आहे, त्याच्या 20 पट म्हणजे 20 ॲटमॉस्फिअर. ओके. आणि महत्त्वाचं काय याच्यासाठी, नाहीतर मग बर्निंगच याचं पण, तर तो स्पेसिफिक रिएजंट नसेल तर CO2H2O जसं प्रोपेनला केलं, आणि बर्निंग केलं तर, आणि पायरोलिसिस केलं तर सगळ्या पॉसिबिलिटीज म्हणजे बोथ CH बोथ कार्बन असं. मग 1 मार्काला 2 मार्काला विचारलं असेल तर त्यातला 1-2 पॉसिबिलिटीज लिहायच्या असतात, ते पण सांगतो. ब्युटेनसाठी पॉसिबिलिटीज जास्त आहेत, 4 आहेत, अवघड नाही आहेत. प्रोपेन समजलं की त्याच्यावरून ब्युटेनमध्ये करता येतं सहज. तुम्हाला मध्येच ब्युटेनची खिंडी देतो, म्हणजे समजा ब्युटेन असेल, सगळं सांगत नाही. आता ब्युटेनमध्ये बोथ कार्बन हायड्रोजन असं जरी पकडलं तरी 2 पॉसिबिलिटीज आहेत. इथं आला तर ब्यूट 1 इन, आणि हे 2 आले तर ब्यूट 2 इन, 1 ब्युटेन 2 ब्युटेन. इथंच 2 झाले तसं. ओके, असू दे, काय हरकत नाही. आता हिंट दिली ते विसरा, हा इम्पॉर्टंट आहे. आणि एन हेक्झेनसाठी त्याच्या कमी कार्बनचा असेल तर हा असला तरी काही होणार नाही. पायरोलिसिस म्हटलं ते त्याप्रमाणे जे ठरलं आहे ते, ज्या 3 पॉसिबिलिटीज त्यातल्या ज्या व्हॅलन्सीप्रमाणे आहेत ते. ओके. आणि म्हणून इट गिव्ज बेन्झिन, इट गिव्ज ॲरोमॅटिक कंपाऊंड Cr2O3. मग 6 कार्बनचा, याचा अर्थ काय बरं, इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन, मग एक हायड्रोजन बाहेर आला. आणि अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड झालेत, म्हणजे अल्टरनेट इथला एक हायड्रोजन निघाला असेल तर इथं सिंगल, मग इथला आणि इथला असं ते तुम्ही जरा मोजा व्यवस्थित. पहिल्यांदा एक सिंगल करून घ्या रफ वर्क म्हणून. एक हायड्रोजन मॉलिक्यूल बाहेर आला, नाही का, हा CH बॉन्ड समजा मी असा लिहिला असता, तर हा हायड्रोजन H2 निघाला सिंगल बॉन्ड. आणि अल्टरनेट डबल बॉन्ड होताना आणखी 3 मॉलिक्युल्स हायड्रोजनचे निघतील, आणि मग आम्हाला काय मिळालं तर, पण इन ॲब्सेन्स ऑफ एअर, व्हेरी हाय टेम्परेचर, प्रेशर, ते सगळं असलं तरी रिएजंट त्याचं ठरलेलं आहे, महत्त्वाचं आहे. नाहीतर याचं पण पायरोलिसिस जसं प्रोपेनचं दाखवलं तसं, प्लस 4 मॉलिक्युल्स ऑफ H2. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे हे जर समजलं असेल, हे बेन्झिन. ओके, एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. इन्स्टेड ऑफ बेन्झिन, ओके, समजा हे वरचं मी पटकन पुसतो म्हणजे तिथंच खाडाखोड नको. येस, आता बघा, हेक्झेन आणि ह्या कंडिशन्स असतील तर पायरोलिसिस जे आधी बघितलं ते लागू होत नाही, ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन तयार होतं. ओके, ठीक आहे. पण समजा NF10 असेल तर, म्हणजे 6 कार्बन आणि 6 कार्बनच्या पुढं इन प्रेझेन्स ऑफ Cr2O3 किंवा काही इतर रिएजंट टेक्स्टप्रमाणे जायचं. रिसर्च पेपरमध्ये मस्त अजून 4 आहेत. टेक्स्टमध्ये याचाच उल्लेख असेल तर आम्हाला एवढंच माहीत पाहिजे. ॲडव्हान्सच्या नावाखाली काही 10 रिएजंट पाठ करायचे. हां, NCERTमध्ये बघा, ऐका बघा, नीट असतील तर. CET असेल तर फक्त बोर्डप्रमाणे बघा, किंवा एखाद्या पॉईंटपुरतं 2 पुस्तकं बघितली तर हरकत नाही. पण अल्टिमेटली दोन्ही पण बुकमध्ये नसलेला रिएजंट, कारण रिसर्च दररोज चालू असतो. काल पण एखादा रिएजंट शोधून काढला असेल चांगला, मग 11th-12thला स्टुडंट काय, टीचरसुद्धा असं अपेक्षित नाही की दररोज उठूनचं रिसर्च बघत बसायचं. म्हणजे बघणं चांगलं आहे, पण ते सिलेबसचा पार्ट आहे म्हणून तरी सांगू नये त्यांनी. मग ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट सांगा. रिसर्चचा ॲप्रोच डेव्हलप होण्यासाठी सांगा, ऐका. ओके, मग 7 कार्बन बघा, 1 2 3 4 5 6 7. मग हा 6 कार्बनचा होता, त्याच्याऐवजी 7 कार्बनचा हेप्टेन. ओके, IUPAC, कॉमन नेम NF10. आणि जर असं असेल हाय टेम्परेचर, हाय प्रेशर अँड
रिएजंट, त्याचा स्पेसिफिक खास रिएजंट. तर ॲरोमॅटिक रिंग्स हा म्हणजे दिस स्टेबल ॲरोमॅटिक रिंग बेन्झिनची ही तयार होणारच. म्हणजेच इथं काय तयार होणार, हा कार्बन म्हणजे हा हायड्रोजन आणि हे इथं रिंग तयार होऊन अल्टरनेट डबल सिंगल बेन्झिन रिंग म्हणू आपण सोयीसाठी. म्हणजेच हा मिथाईल बाहेर सबस्टिट्युएंट मी लिहितो इथं बघा. आणि सुरुवात समजा इथं झाली असेल तर समजा मिथाईल, इथं मिथाईल ग्रुप आणि त्याप्रमाणे उरलेली डबल समजा इकडून किंवा इकडून डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे याप्रमाणे. आणि मग हा हायड्रोजन एक बाहेर आला आणि मग 3 अल्टरनेट डबल बॉन्ड म्हणजे अल्टिमेटली परत H2 मॉलिक्युल्स. कळते का मी काय बोलतो पटपट. दॅट्स ऑल. मग हा मिथाईल बेन्झिन टोलिन म्हणजे हा एक मुद्दा त्या निमित्ताने म्हणजे पायरोलिसिस. मग प्लेन बोर्ड असं तेव्हा पायरोलिसिसला हे एक्झाम्पल चर्चेत किंवा हे एकच घेतलं जातं आणि नेमकं तेवढं एक स्टेप वाढून आली की मग आपला गोंधळ होतो. मग हे पुस्तकात आहे ना उल्लेख त्याचा, म्हणून घ्यायचं. येस, थँक्यू.